उधार दिलेले पैसे अडकलेत. नातेसंबंध सांभाळत पैसे परत मिळवण्यासाठी हा परिणामकारक उपाय जाणून घ्या. मित्रांनो, माणसांच्या जगात राहताना आपण अनेक प्रकारच्या स्वभावाशी दररोज सामोरे जात असतो. काही जणांची साथ मिळाली की मनाला समाधान मिळतं, कारण त्यांची वृत्ती निर्मळ असते. त्यांचे बोलणे गोड असते आणि त्यांना कोणत्याही परतफेडीची अपेक्षा नसते. परंतु प्रत्येक माणूस तसा असेलच असे नाही. अनेक वेळा जीवनात अशा लोकांना आपण भेटतो की जे सुरुवातीला अतिशय प्रेमाने, चिकाटीने, विनयाने आपल्याशी बोलतात. त्यांना पाहून आपल्याला आपसुकच आपुलकी वाटू लागते आणि आपल्यालाही त्यांची काळजी वाटते. काही वेळा तर एखाद्या अनोळखी माणसाशीही असा संबंध तयार होतो की जणू आपण त्याला आधीपासूनच ओळखत आहोत. त्याच्याशी बोलताना एक प्रकारचा भावनिक धागा तयार होतो आणि ही ओढ इतकी वाढते की त्या व्यक्तीला मदत करावी, त्याच्या अडचणी दूर कराव्यात अशी भावना मनात उमटू लागते. अशा नात्यातूनच अनेक वेळा आर्थिक मदतीचे संबंध तयार होतात. कुणी अडचणीत असतो, घरात आर्थिक तंगी असते, व्यवसायात नुकसान झालेले असते किंवा एखादा प्रसंग हाताबाहेर गेलेला असतो आणि अशावेळी आपण चांगल्या मनाने पुढे होऊन त्या व्यक्तीला पैसे देतो. त्या क्षणी आपल्याला वाटतं की माणसाच्या संकटात मदत केली पाहिजे आणि म्हणूनच आपण ते देऊन टाकतो. परंतु दुर्दैवाने अनेक वेळा असे होते की ज्यांना आपण मदत करतो, तेच लोक नंतर आपल्या नजरेपासून पळायला लागतात, फोन उचलत नाहीत, सब्बी सांगतात, काही वेळा तर पूर्ण गायबच होऊन जातात. जिच्यावर आपण विश्वास ठेवून त्याला आधार दिला, तेच लोक पुढील काळात आपल्याला सर्वात मोठी निराशा देतात. संकटाच्या काळात माणसाला साथ मिळणे महत्त्वाचे असते, म्हणूनच आपण मित्र, नातेवाईक किंवा ओळखीच्या व्यक्तींना पैसे देतो. पण जेव्हा परत देण्याची वेळ येते, तेव्हा काही लोकांच्या वागणुकीत पूर्ण बदल दिसून येतो. सुरुवातीला जिथे गोड बोलत बोलत, दयाव्या करत, हात जोडून मदतीची विनंती केली होती, तिथे आता तेच लोक टाळाटाळ करतात, खोट्या गोष्टी सांगतात, मुद्दाम संपर्क नसल्यासारखे वागतात किंवा आपल्यावरच दोष टाकण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा असं घडतं तेव्हा सर्वात जास्त दुखावणारी गोष्ट म्हणजे पैशांपेक्षा नात्यातील विश्वास तुटणे. संबंधांमध्ये दुरावा निर्माण होतो आणि तणाव वाढतो. कधीकधी माणूस मोठ्या गोंधळात अडकतो, पैसे मिळवायचे आहेत, पण नातं बिघडू नये असेही वाटत असते. परंतु अशा परिस्थितीत मनात नैराश्य, राग आणि हतबलता निर्माण होते. ज्याला मदत केली त्याच्याकडूनच विश्वासघात मिळाल्यावर मनात खूप अस्वस्थता वाढते. म्हणूनच अनेकांनी अनुभवलेल्या या समस्येतून बाहेर पडण्यासाठी लोक अनेक उपाय, तोटके, प्रयोग शोधत आले आहेत. आध्यात्मिक ऊर्जा आणि मनोवृत्तीवर प्रभाव टाकणारे काही पारंपरिक प्रयोग आजही लोक करतात आणि त्यांचा मानसशास्त्रीय परिणाम अनेकदा खूप शक्तिशाली ठरतो असे मानले जाते. उधारी दिलेले पैसे परत मिळत असल्यास मनातील अस्वस्थता कमी करण्यासाठी आणि समोरच्या व्यक्तीचे लक्ष आपल्याकडे वळवण्यासाठी, त्याला त्याचे कर्तव्य आठवण्यासाठी काही लोक आध्यात्मिक उपायांचा आश्रय घेतात. हे उपाय केवळ मानसिक दृढतेसाठी असतात, ज्यामुळे मनातील चीड, राग आणि खिन्नता कमी होऊन सकारात्मकतेकडे मन झुकते. त्यामध्ये विश्वास, दृढ निश्चय आणि मनाची एकाग्रता हे सर्वात महत्त्वाचं असतं. म्हणतात की काही उपाय शुक्रवारी करावेत, कारण या दिवशी लक्ष्मीची ऊर्जा सक्रिय असल्याचे मानले जाते. शुक्रवारचा दिवस आर्थिक घडामोडींसाठी अनुकूल मानला जातो. जर एखाद्याकडे दिलेले पैसे अडकलेले असतील, त्यांना परत मिळवण्याची इच्छा असेल आणि त्याबद्दल मनात शांती हवी असेल, तर श्रद्धेने केलेला उपाय माणसाला मानसिक धैर्य देतो. या उपायात कापुरापासून तयार होणाऱ्या काजळीचा वापर विशेष मानला जातो. कापूर जाळल्यावर वरती जी काळी राख बसते, तिला नकारात्मक ऊर्जा दूर करणारी आणि मनाला केंद्रित करणारी मानतात.
या उद्देशाने सर्वप्रथम एखाद्या धातूच्या किंवा मातीच्या पात्रात व्यवस्थित कापूर टाकून तो पेटवतात. जळताना कापूर वेगाने वितळतो आणि त्याचा धूर वर चढतो. त्या धुरावर एक छोटी वाटी उलटी धरण्यात येते. या वाटीवर हळूहळू काळसर थर बसू लागतो. काही वेळात या थरापासून काजळ तयार होते. या काळ्या काजळीमध्ये मोहरीच्या तेलाचे काही थेंब टाकतात. मोहरीचे तेल म्हणजेच सरसोचे तेल, जे अनेक तांत्रिक प्रयोगांमध्ये वापरले जाते असे मानले जाते. त्यामध्ये 2-3 थेंब तूप मिसळले की एक घट्ट, दाट, सरकणारे मिश्रण तयार होते. हे मिश्रण मानसिक ऊर्जा एकवटण्यासाठी वापरतात असे म्हणतात. हे काजळ तयार झाल्यावर काही लोक भोजपत्रावर लिहितात, कारण त्याला पवित्र मानले जाते. पण उपलब्ध नसेल तर अगदी साधा कोरा पांढरा कागदही वापरता येतो. या कागदावर ज्या व्यक्तीने आपले पैसे घेतले आणि परत केले नाहीत, तिचे नाव लिहिले जाते. अनेक जण पूर्ण नाव लिहितात, तर काही जण फक्त पहिलं नाव लिहितात. नाव लिहिताना मनात त्या व्यक्तीचा स्पष्ट विचार ठेवला जातो. नंतर हे नाव लिहिलेल्या कागदावर 7 वेळा हलक्या थापा मारतात आणि प्रत्येक थापेमध्ये मनाने त्या व्यक्तीचं नाव उच्चारतात. हा संपूर्ण प्रयोग मानसिक एकाग्रता वाढवण्यासाठी केला जातो असे लोक सांगतात. ही कागदाची पट्टी नंतर तिजोरीमध्ये ठेवतात किंवा जिथे पैसे ठेवतात त्या जागेत लपवून ठेवतात. कागदावर एखादी जड वस्तू ठेवली की मनाला विश्वास मिळतो की आता परिस्थिती आपल्या बाजूने फिरू लागेल. हा संपूर्ण प्रयोग माणसाच्या आतल्या निर्धाराला बळकट करतो, असे अनेकांचे अनुभव सांगतात. आर्थिक ताण, उद्विग्नता, राग या भावना कमी होऊन मन सकारात्मक उपाय शोधू लागते. या व्यतिरिक्त आणखी एक पारंपरिक उपाय प्रचलित आहे. यात खडेमीठाचा वापर केला जातो. तांत्रिक प्रयोगांमध्ये खडेमीठ म्हणजे मोठा, ढोबळ मीठ विशेष महत्त्वाचा मानला जातो. खडेमीठाचे 11 दाणे घेतले जातात. त्याचबरोबर 11 साबूत लवंगा घेतल्या जातात. लवंगांना एक छोटं फूल असतं, ते मोडलेले नसावेत. हे दोन्ही पदार्थ लाल रंगाच्या कपड्यात ठेवून त्याची छोटीशी पोटली तयार करतात. हा उपाय रात्री करावा असे मानले जाते, विशेषतः सूर्यास्तानंतर, कारण रात्रीची शांतता मन अधिक स्थिर ठेवते. मंगळवार किंवा शनिवार हे दिवस यासाठी अनुकूल मानले जातात, कारण या दिवसांतील ग्रहऊर्जा व्यक्तीच्या निर्णयक्षमतेवर अधिक प्रभाव टाकते असे प्राचीन ग्रंथ सांगतात. लाल कपड्यात बांधलेली ही पोटली हातात घेऊन 7 वेळा थाप मारल्या जातात आणि प्रत्येक थापेसोबत त्या व्यक्तीचे नाव मनात उच्चारतात, ज्याच्याकडे पैसे अडकलेले असतात. ही क्रिया मानसिक संदेश देण्यासाठी केली जाते. 7 थापा पूर्ण झाल्यावर ही पोटली घराच्या जवळच्या एखाद्या चौकात, म्हणजे 4 रस्ते जिथे एकत्र येतात त्या ठिकाणी, गुपचूप ठेवली जाते. हा उपाय करण्यामागील मुख्य हेतू म्हणजे आपल्या मनातील तणाव, नैराश्य कमी करणे आणि परिस्थितीबाबत असलेली घबराट दूर करणे. बहुतांश लोकांनी असे म्हटले आहे की अशा उपायानंतर समोरच्या व्यक्तीची मनोवृत्ती बदलते, तो परत विचार करतो आणि पैसे परत देण्याचा मानस बनवतो. काही वेळा हे परिणाम त्वरित दिसतात तर काही वेळा हळूहळू बदल होत जातात. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा उपाय करताना मनात प्रचंड विश्वास, संयम आणि प्रामाणिक भावना असावी. माणसाच्या मनातील दृढ निश्चय इतका शक्तिशाली असतो की तो परिस्थितीला बदलवण्याची ताकद ठेवतो. काही लोक सांगतात की अशा उपायांमुळे समोरच्या व्यक्तीच्या अवचेतन मनापर्यंत संदेश पोहोचतो. त्याच्या मनातील नकारात्मकता वितळते आणि तो आपल्या कर्तव्याबाबत जागा होतो. आर्थिक गोष्टींच्या ताणामुळे जे संबंध तुटण्याच्या उंबरठ्यावर येतात, त्यात सुधारणा होण्याची शक्यता वाढते. मनातील अस्वस्थता दूर होते आणि परिस्थिती हाताळण्याची क्षमता वाढते. शेवटी, पैसे परत मिळणे हा एक भाग आहे. पण त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे आपली मानसिक शांतता आणि नात्यांमधील समतोल. जेव्हा आपण श्रद्धा,
संयम आणि सकारात्मक विचारांनी पुढे जातो, तेव्हा अनेक गोष्टी आपोआप आपल्या अनुकूल घडू लागतात. मनातील निश्चय शक्तिशाली असेल तर कुठलीही गोष्ट अशक्य राहत नाही. म्हणूनच या प्रकारचे उपाय केवळ टोटके नसून मनाला स्थिरता देणारे माध्यम आहेत. ते मनाला केंद्रित करतात, विचारांना दिशादर्शक ठरतात आणि अडचणीच्या काळात मनाला आधार देतात.